कांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। सीता पुसे श्रीराम ज्ञान ते सांगावया हनुमान जान गिळोनिया ज्ञान झाला सावधान श्रीरामे। सीतेच्या मुखामधून रामाची भक्ती हनुमंताला ऐकल्यावर हनुमंताला मूर्छना आलेली होती आणि हनुमंत मूर्छनावरून पडलेले सीतेनं पाहिलं आणि सीतेनं हनुमंताला विचारायला सुरुवात केलं, काय हनुमंता, मी इकडं अशोकवनामध्ये ह्या राक्षसाच्या तावडीमध्ये असे आहे, राम तिकडं काय करतात, राम कसे आहे हा प्रश्न विचारला हनुमंत सीतेला, काय सांगतो की आपण सगळं नाही केलं। सीतेने पुसली श्रीराम कथा त्याची सांगावया स्वरूप तथा उल्हास हनुमंताचे चिंता यथार्थता सांगत। अहो सीतेने हनुमंताला काय विचारलं, राम सुखी दुखी काय भानगड आहे रामाबद्दलच्या हीच विचारलं ना। त्यावेळेस असे शब्द सीतेच्या मुखामधून ज्यावेळेस हनुमंताने ऐकले त्यावेळेस हनुमंताची मूर्छना पळून गेली। एवढा मोठा कष्ट केलेला समुद्र ओलांडून आलेलं सगळे विसरून गेला आणि मोठं मनाला समाधान आणि आनंद वाटला आणि सीतेला कथा सांगायला सुरुवात केली। लक्ष्मणाचे निदलक्षण ठाण मान सगुण गुण समूळ सांगेल आपण सावधान अवधारा। आता ग्रंथ करते नाथ महाराज काय म्हणतात, सीतेने प्रश्न रामाचा विचारला हनुमंताला, पण हनुमंत काय करणार आहे, राम ही कशी आहे आणि लक्ष्मण सुद्धा कसे आहे ह्या दोघांची कथा हनुमंत सीतेला सांगणार आहे, तर आपण ती लक्ष देऊ नाही का जय। सादर श्रवणार्थी स्वयं सीता तेने आल्हाद हनुमंता सावधान मिळाल्या श्रोता वदे वक्ता आल्हादे। आता ह्या गोविंद नाथ महाराज कथा ग्रंथात महत्वाचा कथा सांगणारे कोण आहेत, हनुमंत आहे। कथा ऐकायला बसलेली कोण आहे, सीतामाय आहे। त्यावेळेस हनुमंताच्या मनाला एवढा आनंद झाला ही सीता कथा रामाची कशी ऐकते, डोळे झाकून नाही, पूर्ण सर्व अंगाचे कान करून सीता ऐकत आहे। आता हीच कथा श्रोते मंडळी कशी आहेत, नाथ महाराज सांगतात, माझ्यापेक्षा बुद्धिवान आहेत, म्हणजे मी नाही, नाथ महाराजापेक्षा तुम्ही बुद्धिवान आहात। तर जी हनुमंत सीतेला कथा सांगतो ती एकाग्रचित्ताने ऐका अशी नम्रतेने विनंती करून म्हणत आहे। श्रीराम रूपाची स्वरूप रूपे जिंकला कंदर्प परितो रूपेची स्वरूप तरितो रूपेची अरूप चित स्वरूप श्रीराम। आता रामाच्या रूपाची कथा हनुमंत सीतेला सांगू लागले ही खरं आहे, पण मध्येच नाथ महाराज काय म्हणत आहेत, ही मी ग्रंथ लिहित असताना रामाच्या रूपाचं वर्णन ही माझ्याला तर लिहिणं होणारच नाही। रामाच्या रूपाचं रामाच्या कीर्तीचं वेदाला शास्त्राला पुराणाला किंवा श्रुतीला वर्णन झालेलं नाही। राम राजवलोचन जगाचे नयना द्रशते नयन परी देखना डोळे विन देखणे पण थे त्याचे। आता तरी देखना डोळे म्हणजे डोळे नसून तू देखना, डोळे झाकून जरा दिसते, म्हणजे सांगितलं बघा डोळे झाकल्यावर दिसते आणि आपल्याला डोळे असून दिसत नाही, ही आपली नजर आहे, पापी नजर। त्याच्यामुळे आपल्याला चांगलं कोण वाईट कोण हे मनाच्या ठिकाणी ज्ञानच नाही ना आपल्या, म्हणून आपल्याला दिसणार नाही। आता रामाचे लोचन म्हणजे डोळे कसे झाकून रामाला दिसणार। आता राम तर सगळ्या जगामध्ये इकडे तिकडे फिरायला, पण जगामध्ये काळी किडा मुंगी काय जी भानगड आहे ती रामाला अंतकरणाच्या ठिकाणी दृष्टीच्या ठिकाणी दिसल्याशिवाय राहत नाही। दृश्य देखे हे तत्व गौण श्रवणात देखणे नयन सर्वांग देखना रघुनंदन डोळे विना देखत। आता डोळे विन म्हणजे डोळे नसून सुद्धा राम कसा आहे देखणार। आता श्रवण म्हणजे कानाला ऐकू येण्याकरता जगाच्या ठिकाणी काय भानगड आहे, जगाच्या ठिकाणी काय उलाढाल आहे, भक्ताला कोणतं संकट आलेलं आहे ही सहज आम्हाला समजते, पण आपल्याला समजते का समजत नाही।
अशी सगळ्या ह्या पृथ्वी जगामध्ये म्हणजे जगामध्ये भरून राम रूप आणि रामाची कीर्ती आणि रामाचं सामर्थ्य सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणत आहे. कुंडले वर्णिती साकार एक म्हणती मकराकार श्रवणे मावळती विकार निर्विकार निजलेने. आता निलेने म्हणजे रामाच्या कानामध्ये काय कुंडल आहे, त्या कुंडलाचं सामर्थ्य आणि त्याच्यामधून जे निघणारं काय ध्वनी. एका कानातलं कुंडल काय म्हणते साकार, दुसरं म्हणते मकार. साकार बी राम नाही, मकार बी नाही, उकार बी नाही. आता थोडक्यात रामाच्या रूपाचं वर्णन ग्रंथकर्त्याला झालं नाही, मला तर सांगणंच होणार नाही. आता एखाद्याला विचारलं राम कसे, आपण सहज म्हणतो रामाची मूर्ती सावळी आहे, पण त्याला हजारो रूप घेता येते. तेवढ्या रूपानं तेवढे ह्यांना आपले डोळे सुद्धा बघत नाही, तेवढे रूप म्हणजे डोळ्यामध्ये सुद्धा आपल्या सामर्थ्य नाही. एवढं रामाच्या कीर्तीचं वर्णन महान आहे म्हणू लागले. श्रीरामाचे श्रवणे श्रवणा होती निजभूषणे श्रवणा श्रवणीची लेणे श्रवण देखणे परब्रह्म. आता रामाच्या कानाचं महत्व सांगू लागले. कानाचं आता तुम्ही जर रामाचीच कथा ऐकायला की दुसरं काय ऐकायला, पण एकाग्र चित्ताने ह्या कानामधून शरीरामध्ये तुमच्या प्रवेश व्हायला का शब्द रामकथेचा नाही. तुमच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी आहे, घराकडल्या भानगडी संसारामधल्या भानगडी अनेक तुमच्या मनामध्ये कुठाले. तुमच्या कानावर शब्द यायला इकडून इकडून निघून चाला गेले सर सांगा चाला गेले जात नाही चालला निघून. आणि तो रामाची श्रवण शक्ती म्हणजे कशी आहे सांगितलं. रामाच्या कानामध्ये जगामध्ये काय भानगडी आहे ही सगळ्या भरून अजून शिल्लक आहे, भरून शिल्लक तेवढं आहे का शिल्लक नाही. एवढं रामाच्या रूपाचं वर्णन हनुमंत सीतेला सांगत आहे. परमार्थाचे मुख्य पीक निरपेक्षतेची नाशिक तेने विण ते निर्नाशिक कैचे सुख सापेक्षा. आता रामाच्या नाकाचं वर्णन आलं. नाकाचं आता नाकाच्या श्वास घेण्यामध्ये आणि श्वास सोडण्यामध्ये काय सामर्थ्य सांगितलं. आपण थोडं कुठतरी बाजूला गेलो, घाण गलीला गेलेलो आपल्याला वाईट वास येतो का नाही, लगेच कुठतरी चांगला श्वास येतो. मग तो श्वास मनाच्या ठिकाणी श्वास चांगला आल्यावर माणसाला आनंद वाटतो. आपल्या मनाला घाण श्वास आला, वास आल्यावर आपण काय करतो, लय घाण आहे चला वाढतो. पण रामाचं घाण म्हणजे श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची गती काय समान आहे. वाईट समानच आहे आणि चांगलं सुद्धा समान आहे. आपल्या श्वास घेण्यामध्ये आणि रामाचा श्वास घेण्यामध्ये एवढा फरक सांगितला. श्रीरामाची नाशिक स्थिती प्राण्या प्राणे नित्य विश्रांती श्रीराम दाणे प्राणगती गतीची विश्रांती श्रीराम. अहो आपण आपल्या घरी कुत्र पोसला, पण त्या कुत्र्याच्या मनात काय आपल्याला माहित आहे. कुत्र कुणाला चालणारा का काही घरात सांगणारा का खाणारा आपल्याला कळतं का. पण रामाच्या मनामधली गती आणि रामाच्या दृष्टीमधली गती, रामाच्या नाकामधली दृष्टी माणसाने ते ओळख येणारच, पण पशु पक्ष्याची सुद्धा ओळखण्याचं रामाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. श्रीरामाचा मुखमयंक नित्यानंदे निष्कलंक ब्रह्मादी देवा सुखदायक जीव शिवा सुख श्रीरामे. आता ग्रंथकर्त्याचं वर्णन कुठवर आलं ही हनुमंत सीतेला सांगू लागली. हनुमंताने कानापासून कुंडलापासून नाकापासून डोळ्यापासून आता आलं तोंडाकडून. रामाच्या तोंडाकडे पाहिलं असताना किती बी माणसाला पाहत वाटणार. आपल्या शरीराला सुरू द्या देवा जिकाला देखील रामाचा जर मुख पाहिल्यावर त्यांच्या मनामध्ये किती भूक लागली असेल ते कळून जाणं. त्यांच्यावर कोणतं संकट आलेलं नाहीसं झाल्याशिवाय राहणार आणि मुखच पाहत राहावं असं त्यांना घडी घडी लावल्याशिवाय राहणार नाही. जीव शिव ते दोन्ही अधर श्रीराम दरी झाले सदर मिळूनी मिळाले एकाकार शिव सुख साचर श्रीराम. आता शिव सुख म्हणजे स्वतः शंकर कैलासामध्ये राहतात, पण कैलासामध्ये राहून महादेवाला त्या ठिकाणचं सुख कमी वाटते. रामाच्या रूपात आणि रामाच्या नामामध्ये
शंकराचं जेवढं मन लागतं तेवढं दुसऱ्यामध्ये लागत नाही म्हणून सांगितलेलं आहे. आता आपलं मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे चार भानगडी आपल्या मनामध्ये. आपली बुद्धी इकडे चालली की मन इकडे जाते, ते लगेच मध्ये अहंकार दुसरं सगळं वाईट करते. पण तसं रामाच्या ठिकाणी बिलकुल सुद्धा नाही. श्रीराममुखी दंत पंक्ती जेवी ओंकारा रामाजी श्रुती स्मृती निज विशांती श्रीराम मूर्ती मुखचंद्र. आता मुखचंद्र आणि दात ह्याच्यावर आला. आता रामाच्या दातामध्ये आणि मुखामध्ये काय सामर्थ्य? ही श्रुती, शास्त्र, वेद आणि पुराण ह्या सगळ्या भानगडी कुठे? रामाच्या मुखामध्ये, रामाच्या दातामध्ये आहेत. त्याच्यामुळं श्रुती शास्त्राला रामाच्या ह्या मुखामुळं आणि दातामुळं सगळं सामर्थ्य मिळालेलं आहे. श्रीरामाचे निरनिळी सच्चिदानंद हेची त्रिवळी त्यांचे ललाट भाग्य समवेळी लोकी सकळी नांदजे. आता ललाट भाग्य म्हणजे आपल्या डोक्यावर 3 रेषा आहेत ना, कपाळावर 3 रेषा. मग ते रामाचे बी असणारच ना. रामाच्या आहेत म्हणून सांगितलं, असणार नाही आहेत. पण ती 3 रेषेमध्ये काय सामर्थ्य? ह्या जगाला निर्माण करायचं आणि जगाला जिकडे तिकडे नाहीसं करायचं. हे सगळं सामर्थ्य कुठं आहे? रामाच्या त्या 3 रेषामध्ये म्हणजे कपाळामध्ये, आपल्यामध्ये नाही. प्रेम केशर समेळा टिळक रेखिला पिवळा निर्धार अक्षता निढळा रामा प्रेमळा पर्यंता. आता रामानं आपल्या कपाळाच्या ठिकाणी कशाचा टिळा लावला? प्रेम कस्तुरीचा. ज्यावेळी रामाच्या गंधाकडे किंवा कपाळाकडे किंवा त्या टिळ्याकडे पाहिला असताना माणसाच्या मनामध्ये दुःखच पळून जाणार, वेळ लागणार नाही. माणसाला अनेक भानगडी आहेत विसरून जाणार. कशामुळे? फक्त रामाचा टिळा. आपण जर डोळे भरून पाहिला त्या माणसाला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. अहम मृग आदी निर्लोभेसी काढले सोहम मृगनाभीसी तेही अर्पिले श्रीरामासी निजांगासी चर्चोनी. आता कस्तुरी, ही कस्तुरी काही झाडाबिडाचं नाही म्हणून सांगितलेलं आहे. कस्तुरी काय आपण कुठून पिरून लावून काही येत नाही किंवा कंपनीमध्ये तयार होत नाही सांगितलं. कस्तुरी म्हणजे आपण हरण म्हणतो. हरणाच्या बेंबीमध्ये तो कस्तुरी राहते. ती कशी काढायची, काय भागायची ते मला माहित नाही. पण ती कस्तुरी सगळी रामाच्या अंगाला आपण जशी उटी पावडर लावते ना, तशी त्याची उटी आहे. त्याच्यामुळे रामाचं शरीर दिसण्याकरता शोभायमान आणि सुवासिक जिकडे तिकडे पसरलेलं आहे. जन विवंचुन साधिले निधैर्य चंदन त्याचाही सुगंध काढून उद्वर्तन श्रीरामा. आता रामाला कशाची? कस्तुरीची, चंदनाची उटी. आता चंदनामध्ये 2 फरक आहेत बरं का. आपल्या इकडे साधी चंदन आहे सगळे आणि मलयागिरी चंदन वेगळा. त्या मलयागिरी चंदनाची उगाळून उटी काढली. उगाळून आपण गम उगाळून काढतो ना ती लाकडावर, तशी उटी रामाच्या शरीराला लावल्यामुळं त्या सुगंधानं आपल्यासारख्या माणसाचा मनाच्या ठिकाणचं दुःख निवारण होऊन त्याला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. विद्या शक्ती पडला त्या तेजोनी काढले मुक्त फळा तेची श्रीरामाचे गळा मुक्ता माळा शोभत. आता रामाच्या गळ्यामध्ये मुक्त म्हणायची माळ आहे. मुक्त म्हणायचं तर त्या माळेचं सामर्थ्य काय? जे माणसाच्या मनामध्ये वाईट विचार आणि चांगला विचार, माणसामध्ये काही वाईट आहेत, काही चांगले आहेत, काही भक्त आहेत, काही दुष्ट आहेत, ह्या सगळ्याचं काय केलं एका ठिकाणी विसरलं केलं. आपण घरामधून तेल काढतो ना, तेल तसं ते काढून त्या मुक्त म्हणायची माळ रामाच्या गळ्यामध्ये शोभायमान दिसत आहे. ओंकार तोची कंभुकंठ तेथुनी वेदा पाती वाट गर्जती विधी वादे उद्भट होती प्रकट. आता रामाच्या कंठाचं सामर्थ्य सांगितलं. आता आपल्या मुखामधून आवाज कुठून निघतो? इथूनच निघतो ना आवाज. कंठामधूनच आवाज निघतो ना. त्या आवाजामध्ये किती सामर्थ्य सांगितलं. त्या सामर्थ्यामुळे ओम निर्माण झालं.
पहिलं अक्षर पुण्या बी ह्याच्यामध्ये जागरणतामध्ये उटीमध्ये कशामध्ये बी अगोदर ओ मग पुन्हा पुण्या कामाला सुरुवात ही जग निर्माण झालं कशापासून ओम ह्या अक्षरापासून निर्माण झालं आणि ती अक्षर कुठून निर्माण झालं रामाच्या कंठामधून म्हणजे रामाच्या आवाजामधून निर्माण झालं थोडक्यात सांगायचं म्हणजे रामाच्या सामर्थ्यानंच ही निर्माण झालं पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की चंद्राय नमः त्वपदा तत्पदा अतीत हृदयी पदक सदोदित साधू चिद्रत्नी रत्न खचित लखलखित निज तेजे आता मुक्त मनाच्या माळेचं सांगितलं आता रामाच्या गळ्यामध्ये जी पदक आहे ना पदक ह्या पदकाचं सामर्थ्य काय म्हणून सांगतात त्या पदकामुळं जो साधू आहे मग संत असो साधू असो दोन्ही एकच आले ना त्यांच्या मनामधली भावना बदलण्याचं सामर्थ्य कुणामध्ये येतात पदकामध्ये मग समोरच्याला काही दिसो ज्यावेळेस पदक हे आपल्या नजरेवर पाहिल्यावर आपल्या मनाच्या ठिकाणची वाईट भावना निघून जाला बिलकुल सुद्धा वेळ लागत नाही मनती कासे कसिला पितांबर श्रीराम कासे चिदांबर झाके शून्यत्वाचे छिद्र कासे अछिद्र श्रीराम आता रामाच्या रूपाचं वर्णन कुठवर आलं आता कमरेपर्यंत आलं हे वैजयंती माळ झाले पदक झालं आता पितांबराकडे आलं रामाच्या कमरेला जो पितांबर आहे म्हणजे रामानं जो पितांबर अंगावर परिधान केलेला आहे त्या पितांबरामुळं ही आपण जे माणसं मग आपण सगळे कपडेच घालतो ना आपल्या अंगावरच्या कपड्यामध्ये आणि वस्त्रामध्ये आणि रामाच्या पितांबरामध्ये किती फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे आणि त्या पितांबराकडे जर आपल्या सगळ्यांना डोळे भरून पाहिलं तर किती पाहवत आणि पाहून मनाला समाधान आपल्याशिवाय राहत नाही श्रीराम कास दृढभारी एक पत्नी व्रतधारी कासे लागल्या ते तारी भवसागरी तारक आता रामाची कास कास कशाला म्हणायची मनाच्या ठिकाणचा ठामपणा आणि आशा आणि आपण जी गोष्ट ठरवली ती रामाची गोष्ट ठरवलेली आणि मनामधला विचार ठाम कोणता होता आपण आता हे राम अवतार घ्यावा त्या राम अवताराचं कार्य रामानं केव्हा ठरवलं रामजन्माच्या अगोदर ठरवलं अगोदर की आपण राम अवतारामध्ये आपल्या धनुष्याला एकच बाण लावायचा आणि समोर त्याचा जीव घ्यायचा एकच बाण दुसरा बाण सोडायचा आणि दुसऱ्या बाणानं त्याला मारायचं एक झालं आणि दुसरं व्रत काय एकच पत्नी दुसऱ्या पत्नीचा मनामध्ये विचार सुद्धा आणायचा नाही राम अवतारामध्ये आणि कृष्ण अवतारामध्ये किती केल्या सगळ्याला माहिती 16,108 बरोबर आहे तुम्ही पण राम अवताराचं गणित आणि सगळं हे हनुमंत सीतेला सांगू लागलं श्रीराम आकळे सगळा भक्त भावात कटिमे फळा शूद्र घंटिका ज्वाळमाळा झाली या सकळा वृद्धी सिद्धी आता एवढं सांगत हनुमंत सीतेला कुठं आले शेवटाला हे सिद्धी आहे रामाचं एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे जगामध्ये महान आहे पण रामाला बांधायचं कुणाला कसं बांधायचं रामापेक्षा सामर्थ्य भक्ताचं जास्त आहे सांगितलं भक्ताचं देवाला जर बांधायचं असेल देव जर कुणाचं ऐकत असेल तर भक्ताचं ऐकतो मग भक्ता ज्यावेळेस रामाची सेवा करतात त्यावेळेस रामाच्या भक्ताच्या आत्मेमध्ये वाढल्याशिवाय राहत नाही सूक्ष्म मध्याची रचना अभिमान होता पंचानना देखोनी श्रीराम मध्य रचना लाजोनी मना तो गेला आता रामाच्या ज्यावेळेस रूपात रूपामध्ये काय आलं हात आला की मांड्या आल्या गुडघे आले कंबर आलं पोट आलं डोकं आलं हात आला नाक आलं डोळे आले त्यावेळेस ही पुन्हा पाहिलं सिंहानं पाहिलं सिंहाला काही अभिमान होता म्हणून माझ्या एवढा सुंदर शरीराच्या जगामध्ये कुणीच नाही अशा अभिमानानं सिंह अरण्यामध्ये इकडे तिकडे फिरत होता पण सिंहानं ज्यावेळेस रामाला डोळे करून पाहिलं त्यावेळेस त्याच्या मनामधला अभिमान निघून गेला आणि माझ्या
रामाच्यापेक्षा पुष्कळ असं रामामध्ये सामर्थ्य असं सिंहाने विचार केला आणि त्याला आरण्याचा रस्ता धरला. पहावया श्रीराम मध्यासी शाडे जडले मेखळेसी सर्वस्वे वेदले श्रीरामासी जाव वनासी विसरले. आता ह्या ओळीमध्ये किती आवड भानगड सांगितले. असे मी बी म्हणणार आहे. आपण सोडा ह्या हिमालय पर्वतावर दऱ्या खोऱ्यामध्ये असे हजारो वर्ष तपश्चर्या करत बसलेले ऋषी त्यांच्या मनाच्या ठिकाणी अभिमान काय. आम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहोत, आम्ही देवापेक्षा सामर्थ्यवान आहोत. पण ज्यावेळेस रामाच्या रूपाकडे बघितल्यावर त्यांच्या ठिकाणी मनामधला अभिमान निघून गेला आणि त्याने खाली मना घातल्या. श्रीराम चरणाची ख्याती जड पाषाण उद्धरती श्रीराम सकळांची गती गतीच सद्गती श्रीराम. आता हनुमंत कुठपर्यंत आले. पायापर्यंत आलेले. पायापर्यंत काय सांगावं सीता आहे. रामाच्या पायाचं सामर्थ्य किती सांगावं. रामाच्या पायानं माणसाचा तर जीवाचा उद्धार होईलच होईल. पण जड ही शिळा होऊन पडलेली अहिल्या तिचा उद्धार केला. एवढं रामाच्या पायामध्ये सामर्थ्य आहे. आणि दुसरी गोष्ट रामाने ह्या ठिकाणाहून पाऊल दुसऱ्या ठिकाणी टाकल्यावर महाग भ्रमर घुमत होते. त्याला एवढा श्वास घ्यावा वाटत होता. जशी भ्रमर फुलावर घुमतात ना तसे रामाचे महाग पाय जे उमटलेले होते त्या पावलावर भ्रमर घुमत होते. एवढ्या रामाच्या पायाचं सामर्थ्य सीतेला सांगू. श्रीराम चरणाचे निभूषणे वांकिने वेदांसी आणले उने ते तव धरुणी ठेले मोन हरि कीर्तन हे गरजे. आता वेद शास्त्र आणि पुराण ह्याच्यावर सगळे ग्रंथ आले. सगळे ग्रंथ ह्याच्यावरच आता गीतेपासून ज्ञान आहे सुरू झालं. ती काही सांगायची गरज नाही. आता हे सगळे महाभारत म्हणजे महाभारतामध्ये काय आलं. कौरव आणि पांडव आले. ह्या रामायणामध्ये काय आलं. राम आणि रावण आला. ही सगळे ग्रंथ तिथून निर्माण झाले खरं. पण ज्यावेळी रामाच्या चरणाकडे आणि रामाच्या रूपाकडे पाहिल्या त्या ग्रंथाच्या अक्षरामध्ये जे सामर्थ्य आहे त्याने सुद्धा खाली मना घातलं. चौवासाचे गोगोचर चरणी गरजती तोंडर श्रीराम सिद्ध चिन्मात्र परात्पर परब्रह्म. आता माणसाला 4 वाचा सांगितले. 4 आता ते 4 वाचा कोणत्या असतात. त्या 4 वाचेनं किती जरी वर्णन केले एखादं सोट आपल्याला होणारच नाही. पण 4 वाचेनं जरी काही जरी रामाच्या रूपाचं वर्णन केलं तर वाचेचं पराग पश्चिमची मध्यम आणि होती. ती 4 वाचे आपण एकच आहे. सगळ्याला मिळून जरी किती भानगड केले तर रामाच्या गुणाचं रामाच्या कीर्तीचं रामाच्या रूपाचं बिलकुल सुद्धा वर्णन होणार नाही. लक्षिता श्रीरामाचे मन ठाण त्यासी ठेंगणे दिसे गगन पाहता श्रीरामाचे मन पडले मौन श्रुती शास्त्रा. आता हे सगळं वर्णन रूपाचं मोठ आलं. मनाचं वर्णन कुणाला होईल. त्या मनाचा विचार ह्या आबाळानं केला. म्हणजे आबाळानं आपलं आबाळ किती उंच आहे कुणाला माहित आहे का. आबाळाचा रंग कसला आहे कुणाला सांगता आला का. आबाळ कसला आहे आपल्या दृष्टीनं आपल्याला निळ दिसतं. कुणा जवळ जाऊन बघितलं का. या नियमानुसार रामाचा अंतकरण काय भानगडीची आहे हे कुणाला माहित आहे का. माहित नाही. वेदाला नाही, शास्त्राला नाही, पुराणाला नाही, श्रुतीला नाही. ह्याच्या पलीकडे रामाच्या अंतकरणामध्ये सामर्थ्य आहे. पाहता श्रीरामाचे गुण सगुणी दिसे निर्गुण राम नामे हरे त्रिगुण निज निर्गुण श्रीराम. आता रामाच्या गुणाचं वर्णन आलं. गुणाचं रामाच्या गुणाचं जर आपण वर्णन करू लागला तर आपल्या मनाला काय वाटतं. आनंद वाटणार, समाधान वाटणार. किती जरी रामाचं वर्णन आणि रामाचं नामस्मरण आपण घेत बसल्यावर आपल्या ह्या देहाच्या ठिकाणचा ह्या शरीरामधला आळस कंटाळा निघून तर जाईल. आणि एवढं जर वर्णन करून एवढं ध्यान करून बसल्यावर पाप राहील का. पाप ही वाट दिसल्या तिकडं तोंड करेल तिकडं कोण गेल्याशिवाय राहणार. लक्षिता श्रीराम लक्ष लक्ष लक्ष्मण
जो लक्षितोची सुलक्षण ऐसा श्रीराम विचक्षण लक्ष लक्षण त्या नाही. आता लक्ष आणि लक्षण आणि तिसरा आला लक्ष म्हणजे भानगड किती आले 3 भानगड आले 3 आले का 3. जो माणूस लक्ष करतो लक्ष केलं खरं पण लक्षात बसणं गेल्यावर काय करावं. लक्ष आणि लक्ष म्हणजे तिन्हीचा जो अंतकरणाच्या ठिकाणी मेळ लावतो ते कुणाचं लागते आपल्याला लागतच नाही सोडून द्या. मी म्हणणारा ऋषीमुनीला लागला नाही आणि ज्याला ह्या तिन्हीचा मेळ लागला त्याला हे जग रामरूप दिसल्याशिवाय राहणार नाही. श्रीराममुखीची अक्षरे क्षराक्षरातीत पणे सौभाग्यशीली सर्वांची सुभरे स्वानंद. आता रामाच्या मुखामधून जो शब्द निघतो जो अक्षर निघतो जो आवाज निघतो त्या आवाजाच्या ध्वनीमध्ये आणि अक्षरामध्ये काय सामर्थ्य क्षर आणि क्षार ही कुठं पळून जाणार ह्याचा कुणाला सुद्धा पता लागणार नाही. देखता श्रीरामाचे श्रीमुख फिके होय समाधी सुख स्वप्नी न देखी जे दुःख हरिके हरिख कोंदाटे. आता एवढी कितीतरी आवड भानगड सांगितली किती सांगितले. आता उदाहरणामध्ये आपण आपल्यावर संकट येऊ द्या नाही आपण अंधारामध्ये कुठेतरी निघालो समोर काही दिसलं एखादी आपल्यासारखे अज्ञान माणसं मायावरून बाबत दुसरं काय म्हणत त्यांच्या तोंडाला देवाचं नावच येत नाही पण अशा संकटामध्ये समोर भूत जर उभारलं आणि आपण जर राम राम म्हणलो तर ते भूत पळून जायला वेळ लागत नाही. कशामध्ये सामर्थ्य नामामध्ये सामर्थ्य आणि रामाचे मुख पाहिल्यावर काही जो येईल का काही राहील का एवढं रामाच्या मुखामध्ये सामर्थ्य असं कोण नाथ महाराजांनी ह्या ग्रंथात लिहून ठेवले आणि हीच कथा हनुमंताला सीतेला सांगत आहे. कोंदाटल्या ब्रह्मरूप क्रिया कर्म हरपले धर्म झाला उपरम वेदवादा. आता वेदाने एवढ्या भानगडी केल्या काय भानगडी केल्या रामाच्या रूपाचं वर्णन केलं रामाच्या गुणाचं केलं रामाच्या कीर्तीचं केलं रामाच्या शासन श्रुतीचं केलं. एवढं करून त्याला ताळ मिळत वेदाला लागला त्यावेळेस वेदाला सांगितलं ही माझ्या डोक्याच्या बाहेर काय म्हणून ह्या रामाच्या रूपाचं वर्णन कुणाला सुद्धा होणार नाही. ऐसा श्रीराम नेटका तैसाची सुमित्र निज सखा दोघा अभिनव स्वदेखा भिन्न अवंका दिसत आहे. आता रामाने हनुमंताने कुणाच्या रूपातून इतक्या वेळ वर्णन सांगितलं सीतेला रामाच्या सांगितलं इथवर सांगत शेवटला हे सीता आहे. जेवढं रामाच्या रूपामध्ये जेवढं रामाच्या नामामध्ये सामर्थ्य आहे त्याच नियमानुसार लक्ष्मणामध्ये सुद्धा बिलकुल सुद्धा वेगळेपणा नाही. घालून लोटांगण तुझ कुशळ कल्याण सोय कुसे लक्ष्मण कुसे कल्याण श्रीराम. आता एवढंही करून ज्यावेळेस सीतेला समाधान वाटलं एवढं ऐकल्यावर आनंदच वाटणार नव्हतं. त्यावेळेस सीतेला काय सांगितलं हनुमंता तुला हात जोडून नाही तुला साष्टांग दंडवट घालून बोटाने कसं घालताना बोटाने घालून एवढी विनंती केली. मी माझ्या मनानं ज्यावेळेस कानानं ऐकले त्यावेळेस मला आनंद झालेला आहे. आनंद एवढा सीतेला मुखामधून सीतेच्या शब्द निघाले. ऐसे हनुमंते सांगता तटस्थ ठेवी श्रीराम कांता आप अपना विसरे सीता हनुमंताचे निबोले. अहो सीतेची राम कथा आणि रामाच्या रूपाचं वर्णन ऐकून घ्यायची क्षमता काय असेल विचार करा. मी सीता आहे ही आपलं विसरून गेलेली आहे. मी हा रामाच्या अशोकवनामध्ये राक्षसांमध्ये आहे ही सुद्धा तिला भान राहिलेलं नाही. एवढं एकाग्र चित्तानं हनुमंताच्या मुखामधून शब्द निघालेला एकाग्र चित्तानं ऐकू लागले. हनुमंताचे बोला आता अवघाणीला श्री रघुनाथ तेने सीतेचा मनोरथ
सुदोदित स्वानंदे. अवळी हनुमंताच्या मुखामधून शब्द आणि राम कथा सीता ऐकत होती ना. पण ज्यावेळी एवढा मनाच्या ठिकाणी ऐकून आनंद सीतेला किती झाला. ही हनुमंत सांगत नसून मला हनुमंतानं साक्षात रामाला उचलून माझ्या समोर आणून उभा केलं का काय असं दृष्टीने रामरूप तल्लीन होऊन सीता पाहू लागले. हर्षन माय पोटी होता हर्षाची कोटी तिने हर्ष सीता गुरटी घाली मिठी हनुमंता. अहो सीतेला ज्यावेळेस विषय रामाच्या कीर्तीचा रामाच्या रूपाचा काय ऐकलं वर्णन शब्द रूपानं वर्णन ऐकलं ना. त्यावेळेस सीतेची दृष्टी सगळी रामरूप झाली. खरोखर माझ्यावर हनुमंतानं किती उपकार केला असेल. हनुमंता एवढा दुसरा कुणीच नाही. ह्या आनंदामध्ये सीता उठली आणि हनुमंताला करून भेट देऊ. वानर वदे मनुष्यवाणी श्रीराम कथा त्याचे वदनी जाकतेच्या निज श्रवणी भवबंधनी निर्मुक्त. आता इथवर कथा आली खरं पण ग्रंथकर्ते नाथ महाराजांचं थोडं उलट घेतलं. काय उलट घेतलं. ज्यावेळेस सीतेला हे हनुमंत कथा सांगू लागले मग हनुमंत अन्न खात होते का. हनुमंत माणूस होते का. हनुमंत वानर होते वानर. पण वानराच्या मुखामधून ज्यावेळेस सीतेने रामकथा ऐकली वानराच्या मुखामधून ऐकली त्यावेळेस सीता मी कोण आहे विसरून गेली. एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. त्याच नियमाप्रमाणे वानरामध्ये किती ज्ञान आहे त्याच्यापेक्षा ज्ञान मानवाने घ्यावं म्हणजे माणसाने घ्यावं. मी नाही म्हणत ग्रंथकर्ते सांगत आहे. ऐकोनी वानराच्या गोष्टी सत्य श्रीरामा झाली भेटी निरसोनी दुःख कोटी ओतली सृष्टी सुखरूप. आता माणसं काय केलं. आता एखाद्या माणसाला चला कीर्तन काय पडलं कीर्तनात माणूस सांगते ना कीर्तन म्हणजे माणसाच्या मुखामधून ज्ञान ऐकायची आपली लायकी नाही. आपली लायकी ह्याचं कारण काय. आपल्या महाराजचं पाप आपल्याला ऐकू देत नाही किंवा तिथं जाऊ बी देत नाही. पण सीतेला सांगत असताना जातीनं वानर होता कोण हनुमंत त्याच्या मुखामधून कथा सीतेनं ऐकली. त्यावेळेस सीता ही रामरूप झाली. तिच्या मनाच्या ठिकाणी आनंद झाला. हरिखाच्या लवला ह्या स्वानंदे पसरो निभाया अलिंगेले कपिराया जेविका माया प्रिय पुत्रा. आता अंतकरणामधून आनंद रूपात झाला आहे. म्हणजे आपण जसा प्रसाद वाटतो ना प्रसाद इकडे हे वाटतो ना त्या नियमाप्रमाणे आनंद रूपाच्या लहरी मनाच्या ठिकाणी जास्त झाल्यावर सगळीकडे पसरू लागल्या. कोणाच्या सीतेच्या मनामधल्या त्यावेळेस मोठ्या आनंदाने सीता उठली आणि हनुमंताला कडकडून हृदयाच्या ठिकाणी मोठ्या प्रेमानं धरून काय म्हणते. सीतेचे सुख झाले गाढे पुत्र सुख तृण त्या पुढे हनुमंत वाडे कोडे प्रेम पडी पाडे पर्यंता. अहो मुखामधून सीतेने रामकथा हनुमंताच्या ज्या वेळेस ऐकली त्यावेळेस सीतेला किती दुःख किती सुख झालं किती आनंद वाटला म्हणून सांगितलं. एखाद्या आईला एखादाच मुलगा झाला एकटा आणि तो कुठेतरी जावा अचानक सापडावा. त्या आईला केवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद सीतेला ह्या हनुमंताच्या मुखामधून कथा ऐकल्यावर झालेला आहे. कुंडलिका वरदारी विठ्ठल.